नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या वनस्पतीविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग. हे समोर दिसतं हे कशाचं झाड आहे आणि ते त्याची ओळख करून देण्याची सुद्धा मला वाटतं सांगायची सुद्धा गरज नाही, कारण आपण हे लहानपणापासून याचा स्वाद चांगला अनेकदा चाखलेला आहे. भारतातील संपूर्ण राज्यांमध्ये आहारात याचा वापर केला जातो. खास करून ज्यावेळेला स्वयंपाकात आमटी, भाजी, वरण किंवा चटणी अशी केली जाते त्यावेळेस ही चिंच नक्की वापरली जाते. याचं झाड भलं मोठं होत असतं आणि चिंचेचे अगोदर याला पाला झाडल्यानंतर असा ह्याला हिरवेगार पाला फुटतानाच फुलं लागतात आणि त्याच ठिकाणी अशा चिंचा म्हणजे ते फळ याला लागत असतं. याला जे फळ छोटं असतं किंवा एकच चिंचोका असलेलं असतं त्याला बुटुक म्हणतात. थोडी मोठी असते त्याला चिंच म्हणतात. आणि असा जो लांबट असतो चिंचेचं फळ जे लांब असतं असं आपल्याला दिसते तशी ह्याला आपण आकडासुद्धा म्हणतो, चिंचेचा आकडा. याच्यात पिकल्यानंतर दूध टाकून वगैरे मुलं खात असतात. त्यात फायदे जर म्हटलं ह्याचे तर याच्यामध्ये ए, सी आणि बी अशी विटॅमिन्स आहेत. कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळं पचनशक्ती सुधारते. हृदयासाठी सुद्धा फायदेशीर अशी ही चिंच आहे. चिंच खाल्ल्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात सुधारली जाते. म्हणून हे फळ आपण नेहमी खात असतो. आहारातसुद्धा आपल्या नेहमी येत असतं. देशात सगळीकडं आढळणारं हे झाड आणि सगळीकडं वापरलं जाणारं असं हे झाड आहे. याची फळं, मुळं आणि लाकूड सगळंच कामाला येतं. त्वचा आणि दात यांच्यावर सुद्धा हे रामबाण औषधी आहे. खूप महत्त्वाची भूमिका ते बजावत असतं. पिवळी आणि लाल अशा 2 प्रकारच्या चिंचा आपल्याकडं आढळून येत असतात. असे मोठमोठे आकडे बघून आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटत असतं, कारण ज्यांनी खाल्ली त्यांना त्याची आंबट गोड चव माहीत आहे. आणि अनेक वर्ष टिकणारं हे चिवट असं झाड आहे. आंबट गोड चव असल्यामुळे याच्याकडे लहान मुलं जास्त आकर्षित होतात. शाळेत जाता जाता हे चिंचेचं झाड दिसलं की ते शाळा सोडून चिंच खायला जातात, अशी परिस्थिती आहे. औषधांमध्ये सुद्धा चिंच वापरली जाते. भूकवाढीसाठी चिंच वापरली जाते. आणि जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते त्यावेळेससुद्धा हे चिंच खाल्ली की तोंडाला चव येते. चिंच खाल्ल्यामुळं रक्तशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत चांगला बदल घडतो, म्हणजे सकारात्मक बदल घडतो. आणि पोटातील विकारसुद्धा ही चिंच खाल्ल्यामुळं कमी होत असतात. तेव्हा आमटी, भाजी, वरण, चटणी आणि सरबत किंवा याचा काढा अशा कामासाठी ही आपण वापरत असतो. त्यातल्या त्यात सध्या आपण जर बाजारात गेलो तर पाणीपुरीतलं जे पाणी असतं, गोड पाणी, आंबट पाणी, ते पाणीसुद्धा ह्या चिंचेपासूनच बनवलेलं असतं. तर मित्रांनो, हा चिंचेचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की कळवा आणि माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.